मी पण पहिल्यापासून वारकरी संप्रदायात आहे. पण ज्या 2 व्यक्ती खातात त्यांच्यामुळे मी गुरुचरित्र घरात वाचू शकत नाही. त्यासाठी काय करावं लागेल? त्यांना तर मी अडवू शकत नाही की बाबा तुम्ही हा खाऊ नका. की जे लोक ऐकत नाही त्यांच्यासाठी एकच तुम्ही करायचं आहे की त्यांच्या माइंड मध्ये बदल किंवा त्यांच्या बुद्धीत बदल करणारा फक्त एकमेव भगवंत आहे. आज बघताय मोठ्या क्षेत्राला सगळी तरुण पिढी आहे. ही तरुण पिढी काय सगळीच अशी होती का सात्विक का पाळणारी किंवा मी भक्ती मार्गाची अशी नास्तिक लोक सुद्धा येतात की देवाला सुद्धा मानत नाही. आज ती दत्त होऊन गेले. कशामुळे गेलं? हे आमचं नाही, ही त्यांची लीला आहे सगळ्या. पण एक पाऊल तुम्हाला भगवंताकडे टाकावं मला लागतं. जसं 2 वर्षापूर्वी कळालं तसं मी मांसाहार वगैरे बंद केलं. आणि आमच्या आईचा वडिलाचा काही प्रश्न नाही, कारण की पहिल्यापासून वारकरी संप्रदाय आहे. मी मगाशीच म्हटलं की माइंड बदल करायचं कार्य फक्त भगवंत करू शकतात. पण आपण त्या ऊर्जेत आलं पाहिजे. आणि तुम्ही अंतःकरणातनं तुम्ही तिघं जी करताय तुम्ही विनंती करा. काय होतंय लोकांचं ते मी एकटा करतो पण घरातले ऐकत नाही. अहो तुम्ही काहीतरी प्रयत्न ठेवा ना त्यासाठी. प्रयत्न म्हणजे काय, तुम्ही त्यांना असं तुम्ही काय त्यांना जबरदस्ती करू शकत नाही. पण भगवंताला विनंती तरी करू शकता की नाही की देवा मला आज तुमची भक्ती करायची, मला आतोनात तुमची सेवा करायची. हा व्यक्ती मला अडथळा देतोय, भगवंत कृपा करतील का नाही? आणि लगेच तुम्ही विनंती केली लगेच मान्य होणार नाही. तुम्हाला थोडी भक्ती करावी लागेल आणि त्यानंतर विनंती करावी लागणार आहे. लगेच आलं तुमची विनंती मान्य झाली होऊ शकत नाही. तुम्हाला भक्तीत उतरावं लागणार. जरा नामस्मरण थोडं वाढू दे, सेवा वाढू दे आणि डायरेक्ट वारंवार विनंती करा. आणि अशा लोकांना तुम्ही सुद्धा ज्यावेळी ती खात पित नाही त्यावेळी तीर्थ द्यायचं कार्य करू शकताय विनंती करून महाराजांना. बस मग तुम्ही जी नामस्मरण करता की थोडं दिवस दिल्यानंतर त्यांच्या माइंड मध्ये बदलू शकतो. म्हणजे हे काढच आहे त्यांना गुरुवारांना भोगवणार असतो, काही अडचण नाही.